एकटीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की स्वामी सेवा कशी करावी। तर आपल्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, तुम्हाला अशीच नवनवीन माहिती बघायला मिळेल। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। स्वामी सेवा, श्री स्वामी समर्थ सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची भक्ती आणि सेवा ती विविध प्रकारे केली जाऊ शकते, जसे की मंत्रांचा जप करणे, आरती करणे, पारायण करणे आणि स्वामींच्या दर्शनाला जाणे। स्वामी सेवेचे विविध प्रकार आहेत। मंत्रांचा जप, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा जप तुम्ही करा असं सांगितले जाते की रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेचा वापर करणे चांगले। जप करताना मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणावा। तर स्वामी सेवेचा दुसरा आहे आरती करणे। स्वामी समर्थांची आरती करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे। आरती करताना स्वामींच्या चरणी भाव ठेवावा आणि स्वामींची आरती करावी। तर तिसरा आहे पारायण करणे। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करा असे सांगितले जाते की दशमी, एकादशी किंवा द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे किंवा शक्य असल्यास एका बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन करावे। स्वामींच्या दर्शनाला जायचं शक्य असल्यास अक्कलकोटला जाऊन येणे, तर नाहीतर दर गुरुवारी आपल्या जवळच्या मठात जाऊन येणे हीच खरी स्वामींची सेवा। श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे हे देखील एक महत्त्वाचा भाग आहे। नित्यसेवा, दररोज स्वामींची पूजा, आरती, नामस्मरण आणि शक्य असल्यास पारायण करणे याला नित्यसेवा म्हणतात। दान आणि सेवा, गरजूंना मदत करणे, अन्नदान करणे किंवा इतर प्रकारे समाजासाठी काम करणे हे देखील स्वामी सेवेचा भाग आहे। स्वामी सेवा करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, श्रद्धा आणि भक्ती स्वामी सेवा नियमितपणे करणे असे सांगितले जाते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते। सकारात्मक विचार हे सुद्धा स्वामींचाच भाग आहे। स्वामी सेवा करताना सकारात्मक विचार करणे असे सांगितलेले आहे, यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते। मन एकाग्र करणे, जप आणि पारायण करताना मन एकाग्र करणे आवश्यक आहे। सेवाभाव, स्वामी सेवा करताना सेवाभाव असावा, म्हणजे कोणताही स्वार्थ नसावा। स्वामी सेवा करताना कोणताही किंतु मनात न ठेवता निस्वार्थ भावनेने स्वामींची मनोभावे श्रद्धेने सेवा करावी। ही सर्व स्वामींची सेवा करा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।